दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा, तुमचा, सगळ्यांचा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा खास दिवस. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, गणपूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या बालमित्र मैत्रिणी, वंदन करते मी त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर. वंदन करते मी त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर. तिरंग्याच्या रंगात रंगले आज सारे चराचर, आज सारे चराचर. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. त्या वीरांना मातृभूमीला वंदन करून करते मी फतिरोज शेख माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, आज 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती. सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता. परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. त्या मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन गोपाल स्वामी अय्यंगार, कन्हैयालाल मुंशी, ए.एल. मित्तल, डी.पी. खेतान, सय्यद मोहम्मद असे एकूण 7 जण होते. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. म्हणूनच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक बनले. खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता त्या दिवसापासूनच सुरू झाली. जाने कितने मर मिटे तभी तो हमने आजादी पाई है. बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है. चेहरे खिले खुशियों से फिजा भी आज मुस्कुराई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर चाहिए. आज आपण सर्वजण येथे हसतमुखेने प्रसन्न मनाने जमलो आहोत. आजचा स्वर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे मित्रांनो, फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहेत. केवळ सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप ॲपवर स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देणे म्हणजे प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. आपण आपले घर परिसर जरी स्वच्छ ठेवले तरी सुद्धा ते देशप्रेमच आहे. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, नैसर्गिक आपत्तीवर गरजूंना वेळेस मदत करणे, कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवणे, जाळपोळ न करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हेच असते खरं देशप्रेम. आणि आपण हे नक्कीच करू शकतो. आज आपला तिरंगा ऐटीत फडकत आहे, आपल्याशी काहीतरी बोलत आहे. तिरंग्याच्या रंगात आपण रंगू चला. शौर्य, शांती आणि समृद्धीची वाट धरू चला. काही देशविघातक शक्ती, समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्यांना व्यसनाधीन बनवून जाती धर्मात तेढ निर्माण करत आहे. आपल्या भारताचे भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न ते करत आहे. परंतु त्यांनी लक्षात ठेवावे, गौरवपूर्ण है मेरे भारत का इतिहास, गौरवपूर्ण है मेरे भारत का इतिहास. वीरों के रंगों से रंगी हमारी कहानी है. वीरों के रंगों से रंगी हमारी कहानी है. जाति धर्म से कोई भी हो हम, जाति धर्म से कोई भी हो हम, सबसे पहले हिंदुस्तानी है हम, सबसे पहले हिंदुस्तानी है हम. या देशविघातक शक्तींवर, समाजविघातक व्यक्तींवर वेळेचा आळा घालणे, त्यांचा बंदोबस्त करणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी वेळ जागृत होणेही गरजेचे आहे. आई, गुरु, वडील, राष्ट्राची सेवा करणे म्हणजे ईश्वरांची सेवा करणे. आज जे तरुण नैराश्यात अडकले आहेत, थोड्या अपयशाने खचकले आहेत, त्यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार फार मोलाचे आहे. आज या मंगलमय पावन दिवशी मी माझ्या सर्व मैत्रिणींना एवढेच म्हणणार, उंच आकाशी घेतो अशी काही भरारी, की उंच आकाशी घेतो अशी काही भरारी, पाहत राहीन तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहीन तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मनी ठाणू नको, थोड्या यशावर समाधान मानू नको, कारण तुच्छ ध्येयासह बांध तू यशाची डोली, कारण तुच्छ ध्येयासह बांध तू यशाची डोली.
काहीतरी करायची आस ठेव, स्वप्नांवर विश्वास ठेव. प्रयत्न करत राहिला तर दर्याही पार करू शकतो. प्रयत्न करत राहिला तर दर्याही पार करू शकतो. इस वतन की रक्षा करना हम लड़कियों का भी हक है. इस वतन की रक्षा करना हम लड़कियों का भी हक है. इतिहास की किताबों को उठा कर देख लो, जिनको हमारे काबिलियत पर शक है, जिसको हमारे काबिलियत पर शक है. किसी के लिए खुशियां लेकर आई हूँ, किसी के लिए खुशियां लेकर आई हूँ, तो किसी लिए काली परछाई हूँ. मैं भी इस वतन के रक्षा के लिए कंधे से कंधा मिलाने आई हूँ. मैं भी इस वतन के रक्षा के लिए कंधे से कंधा मिलाने आई हूँ. अरे हाँ, भारत में रहने वाली बेटी हूँ. मैं तैयार हूँ सरहद पर जाके सीने पे गोली खाने के लिए. मैं तैयार हूँ सरहद पर जाके सीने पे गोली खाने के लिए. रसोई में सिर्फ बेलन ही नहीं साहब, रसोई में सिर्फ बेलन ही नहीं साहब, मुझे इस वतन के रक्षा के खातिर हथियार भी उठाना आता है. मुझे इस वतन के रक्षा के खातिर हथियार भी उठाना आता है. और हाँ, भूल मत करना मुझे पापा की परी समझने की. भूल मत करना मुझे पापा की परी समझने की. मैं तो पापा की शेरनी हूँ, मैं तो पापा की शेरनी हूँ. धन्यवाद.